मित्रांनो, आपण आलोय सोनार सिद्ध आटपाडी नगरीत आलोय मित्रांनो. आणि कारखान्याच्या फाटीव 12 तारखेला एक मैदान पडले. आणि हे मैदान कशा निमित्त पडले तर आपल्या बरोबर आहेत अमरसिंह भैया पाटील, नगरसेवक आटपाडी नगरपंचायत शिवसेना गटनेते. तर कशा निमित्त मैदान पडले? सन्माननीय आमचे नेते माननीय श्री तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशा बैलगाडा शर्यतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता मैदान चालू होणार आहे. आयोजक आहेत दत्तात्रय पाटील युवा शक्ती व पृथ्वीराज भैया मित्र परिवार आटपाडी. तर मित्रांनो, संतोष भाऊ पुजारी मार्केट कमिटी सभापती हे पण इथं उपस्थित आहेत. आणि काय सांगचाल, बक्षिसाची रक्कम कशी आहे? नमस्कार, मी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आटपाडी. आमचे नेते माननीय तानाजीराव पाटील अध्यक्ष यांचा 12 मेला वाढदिवस असतो. तर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून एक असं ठरवले की बैलगाडी शर्यतीचं नियोजन करायचं, जेणेकरून गोवंश यासाठी वाढीला आणि चालना भेटावी यासाठी आपलं नियोजन चालू आहे. तर आम्ही सर्वांनी मिळून बैलगाडी शर्यत घेतलेली आहे. त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने चालू आहे. तर इथं बक्षिसाची खैरात ठेवलेली आहे. पहिलं बक्षीस 1,01,000 रुपये, दुसरं बक्षीस 75,000 रुपये, तिसरं बक्षीस 51,000, चौथं बक्षीस 31,000, पाचवं बक्षीस 21,000, सहावं बक्षीस 15,000, सातवं बक्षीस 11,000 असं बक्षिसाची खैरात ठेवलेली आहे. तरी सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी प्रेमींनी ते सर्वांनी ह्या बैलगाडी शर्यतीचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी म्हणजे बैलगाडी प्रेमींनी हे आवर्जून बघण्यासाठी उपस्थित राहावे ही विनंती. आता मला सांगा, क्वार्टर फायनल ठेवलाय, क्वार्टर फायनल कसं बक्षीस आहे? क्वार्टर फायनल साठी प्रत्येकी 2-2 हजार रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. बरं, आणि प्रवेश फी किती? प्रवेश फी आपली 1100 रुपये आहे. बरं, ऑनलाईनची आजपासून चालू होणार आहे कधी? ऑनलाईनचं सुरुवात झालेली आहे आणि ऑफलाईन पण चालू आहे. आम्ही आवाहन करतो की आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे लाडके नेते, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य श्री तानाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आटपाडी तालुक्यात सोनार सिद्धनगर येथे भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यतीचं मैदान भरवलेलं आहे. तरी त्या बैलगाडा शर्यतीमध्ये आपल्या सर्व बैलगाडा प्रेमींनी सहभाग घ्यायचा आहे. डॉक्टर, फाट्या कशा आहेत आणि पल्ला किती आहे? फाट्या सगळ्या वासरांना पळायसारख्या आहेत त्या. आणि फाटीतलं मधलं अंतर 14 फूट आहे. पूर्ण पल्ला आहे ते 900 फूट पल्ला. 900 फूट पल्ला म्हणजे भरपूर फूट. आणि उराटे का सपई फाटे कशी? नॉर्मल थोडीशी ओराडी आहे, पण वासरांना पळण्यासारखं राहणार. म्हणजे 900 फूट म्हणजे मापाची फाटी? हो, मापाची फाटे. कशा आहे फाटी? आजूबाजूला विहीरवाडा नाला काय? आजूबाजूला कसलीच म्हणजे काहीच धोका नाही. पुढं पण नाही, खाली पण नाही, खाली सुट्टीला पण नाही, पुढच्या काच्याला पण नाही, बाजूला नाही, इकडं तिकडं कुठं सुद्धा नाही. 1 नंबरच्या फाटीत जरी पळालं तर तीच फाटी बघायला मिळणार तुम्हाला. 9 नंबरच्या फाटीत जरी पळायला मिळालं तरी तीच फाटी मिळणार तुम्हाला. सगळ्या फाट्या एकसारख्या बघायला मिळणार. कुठं सुद्धा चढ उतार, कुठं काय दगड वगैरे काय सुद्धा नाही. आणि वासरासनी बैलासनी पण चांगली पळायला, पण त्यातल्या त्यात वासरासनी पळायला लय भारी फाटी. आणि पाहिजे एवढा पल्ला आहे. वासरासनी खस आणि वासरांचा खस बघायला मिळेल म्हणून आपण 900 फूट पल्ला ठेवलाय. डॉक्टर, लाईव्ह कोणाचा आहे? लाईव्ह पित्रे आणि समालोचक मोरे सरकार आणि भारत गुरव दोघ जण आहेत. आणि झेंडापंच झेंडापंच आसिफ आहे. 11 तारखेला संध्याकाळी लॉट्स करणार आहे. हो, 11 तारखेला संध्याकाळी लॉट्स करणार. 11 तारखेपर्यंत नोंद घेतली जाणार. तर मित्रांनो बघा, इथं भव्य दिव्य मैदान आहे आणि पाटील साहेबांच्या वाढदिवसासाठी हे मैदान आहे आणि तुमच्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे. त्यामुळे ह्या मैदानाला कुठली असं काय होणार नाही, कारण आता इथं बरेच मैदान झालेत, सगळे चांगल्या पद्धतीने पार पडलेत. आणि आता कसं बैलगाडी क्षेत्रातल्या लोकांना माहिती आहे की सरळ म्हणजे रीतसर होत आहे आणि प्रक्षेपण असल्यामुळे काय चुकीच होणार नाही. आणि शेवटी नेत्याचं असल्यामुळे एकदम मैदानी क्लिअरच होणार. इथं म्हशीला वगैरे चालणार नाहीच, पण तरी पण कोणाचाही चालणार नाही. रीतसर पद्धतीने मैदान होणार.
प्रत्येक बैलगाडा मालकाला एकच नियम लागू होणार. काय बैलगाडी मालकांना काय विनंती करायचा लवकर नोंद करा, कारण कसं असतं 11 तारखेला संध्याकाळी परत म्हणणार आमची नोंद घ्या. खरं तर सांगायचं झालं तर वेळ फार कमी उरलेला आहे. तरी प्रत्येक बैलगाडा मालकांना माझी विनंती आहे की ऑनलाईन म्हणा ऑफलाईन म्हणा लवकरात लवकर आपण नोंदणी करून घ्यायची. तर हे मैदान कसं अखिल भारतीय नियमानुसार होणार आहे कसं? हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनुसार होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, बैलगाडी मालकाने जर लवकर नोंद केली, 11 तारखेला संध्याकाळी जर लॉट काढलं आणि जर सकाळी जर लवकर 9ला जर मैदान चालू झालं, तर आपण जर वेळ जर भेटला आणि लवकर मैदान जर आवरलं तर आपण मैदानाला 1 तास 2 तास सुट्टी देणार आहे. महत्वाची गोष्ट उन्हाचा तडाखा वाढला मित्रांनो, तुम्ही सहकार्य केलं तरच ती करू शकते, कारण कसं होतं मैदान परत उरकत नाही. त्यामुळं जर सकाळी 9ला लवकर मैदान चालू झालं तर मला वाटतं 12 वाजेपर्यंत मैदान थांबवता येईल, परत 2 तास मैदान सुट्टी, त्यानंतर परत मैदान घेता येईल. बरं, आता कसं आहे उन्हाचा तडाखा आहे भरपूर, काय इथं मैदानावर बैलांना पाणी वगैरे काय सोय काय केली? होय, आपण बैलांना पाण्याकरता आपण एक 4-5 टँकरचं नियोजन केलेलं आहे आणि प्रेक्षकांना ही पाणी पिण्यासाठी पाण्याचे जार वगैरे आपण असे ठेवले. सगळ्यात महत्वाची मित्रांनो ही गोष्ट आहे, कारण उन्हाचा तडाखा वाढलाय, पाण्याची गरज भासते, त्यांनी ती केली. चला, धन्यवाद.